राजेंद्र पडोळे, शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या उपविभागाचा भोंगळ कारभार उघड करण्याकरता परतवाडा ते अंजनगाव रस्त्यावरील धनेगाव हनोतखेडा रस्ता, हनोतखेडा स्टॉप ते हनोतखेडा या मार्गावरचा रस्ता याच वर्षी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अचलपूरच्या वतीनं करण्यात आला आणि या रस्त्याचं रुंदीकरण सुद्धा त्यामध्ये होतं. परंतु त्यांनी काय केलं की साईडनं फक्त रस्ता हा खोदला, त्या साईडनं खोदला आणि मधातला पोर्शन डांबरीचा जो बेकार रस्ता होता तो तसाच ठेवला आणि त्यावरच त्यांनी डांबरीकरण केलं आणि मोठ्या मोठ्या गड्ड्यात फक्त मुरुम टाकला आणि मुरुम टाकून त्यांनी काय केलं का त्या मुरुमावरच एक पतलाचा जो छिलकोट आपण म्हणतो तो छिलकोट या रस्त्यावर टाकला. आपण जर रस्त्याची परिस्थिती पाहिली, माझी रस्ता हा केला होऊ शकता, या ठिकाणी हा पूर्ण रस्ता खचलेला आहे. हाच नाही तर आपण इकडे अजून तुम्हाला दाखवतो की या रस्त्याला असे जागोजागी खड्डे आताच पडलेले आहेत आणि दुर्दैवाची बाब अशी की यांना अगदी 4 ते 5 महिन्यात असे पॅचेस या रस्त्यावर करावे लागले. हे खऱ्या अर्थानं दुर्दैवी बाब आहे. हे बघा तुम्ही, हा जर रस्ता आपण पाहिला तर हा पूर्णतः असा ढिक्चर झालेला आहे, हाताने दबतो आहे आणि आपण जर पाहिलं तर या रस्त्याची परिस्थिती तुम्ही पहा. हे या ठिकाणी गड्ड्यात मुरुम माती टाकून हा रस्ता यांनी केलेला आहे आणि हे बघा यांचा प्रताप. हे असा हातानं हे डांबराचे टप्पे निघून राहिलेले आहे. याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे, याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे. वास्तविक या ठिकाणी तर हे कॉन्क्रीटवर त्यांनी हे डांबरीकरण केलं परंतु इथली सुद्धा माती यांनी साफ केली नाही. आपण पाहू शकतो की यांनी हा फक्त हाड मुरुम टाकला आहे आणि या हाड मुरुमवर त्यांनी हे माती, या मातीच्या ठिकाणी त्यांनी हे सगळं टाकलेलं आहे. आपण पाहतो आहे यांना पॅचेस करावे लागले आणि माझं म्हणणं एकच आहे की मी 21 जुलैला कार्यकारी अभियंता अचलपूर यांना एक निवेदन सादर केलं होतं की या रस्त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं आणि संबंधित इंजिनियर जो आहे त्याला निलंबित करण्यात यावं. परंतु त्या पत्रावर कारवाई झाली नाही. संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित उपविभागाला पत्रव्यवहार केला की याची चौकशी करा. माझं म्हणणं आहे का तेच चोर, तेच कसे काय चौकशी करणार, म्हणून मी पुन्हा एक पत्र त्यांना दिलं ऑगस्ट महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात पत्र दिल्यानंतर सुद्धा त्यावर कारवाई झाली नाही आणि प्रत्यक्षात काल कार्यकारी अभियंता श्री वानकडे साहेबांना भेटलो आणि वानकडे साहेबांनी मला सोमवारपर्यंत वेळ दिला. सोमवारी ते खऱ्या अर्थानं त्यांनी मला आश्वासन दिलं की हे संबंधित ठेकेदार आणि संबंधित इंजिनियर यांच्यावर मी कारवाई करणार आहे. जर त्यांनी केली नाही तर मी त्यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी 11 वाजतापासून ठिय्या आंदोलन करणार आहे. जोपर्यंत संबंधितावर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी त्यांच्या कार्यालयातून उठणार नाही.